महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी. फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा. प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध. सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी. प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी. संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11. स्मार्ट मीटरचा शॉक. 2 बल्ब, 1 फ्रीज, तरीही 8,000चे वीज बिल. पलूस तालुक्यातील नागठाणे येथील छोट्या हॉटेल व्यावसायिकाची हाक. सामान्य माणसाच्या जगण्याचा संघर्ष आधीच कठीण असताना शासकीय निर्णयांचा फटका बसला तर त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात याचे उदाहरण पलूस तालुक्यातील नागठाणे येथे समोर आले आहे. येथील कृष्णात विठ्ठल पाटील हे कुटुंबियाच्या उदरनिर्वाहासाठी नागेश्वर नाश्ता सेंटर नावाचे छोटेसे हॉटेल चालवत आहेत. मात्र महावितरणने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कृष्णात पाटील यांच्या म्हणण्यानुसार सुमारे 4 महिन्यापूर्वी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हॉटेलमधील जुने वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवले. त्यानंतर त्यांच्या वीज बिलात अचानक मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नाश्ता सेंटरमध्ये विजेचा वापर अत्यंत मर्यादित आहे. 2 LED ट्यूब, 1 LED बल्ब आणि 1 फ्रीज एवढ्याच उपकरणांचा वापर होत असून पूर्वी दरमहा सुमारे 3 ते 3,500 रुपये वीज बिल येत होतं. मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर हेच बिल थेट 8 ते 8,500 रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केला आहे. केवळ 2 बल्ब आणि 1 फ्रीज वापरून इतके मोठे बिल कसे येऊ शकते? नाश्ता विकून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नातून एवढे बिल भरायचे कसे आणि कुटुंबाचा खर्च कसा चालवायचा, असा संतप्त सवाल कृष्णात पाटील यांनी उपस्थित केला आहे. स्मार्ट मीटरमुळे आर्थिक विवंचना निर्माण झाली असून हे मीटर काढून पूर्वीचे साधे मीटर पुन्हा बसवण्यात यावे अशी मागणी त्यांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान या प्रकरणात महावितरणकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित तक्रारीची चौकशी करून प्रशासन छोट्या व्यावसायिकाला दिलासा देणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलं आहे. मी कृष्णात विलास पाटील, राहणारे नागठाणे, तालुका पुणे, जिल्हा सांगली. स्मार्ट मीटर बद्दल मला माहिती सांगायची होती. पहिले बिल आमचं 3,000-3,500 पर्यंत येत होतं. तर ते स्मार्ट मीटर बसल्यापासून बिल आमचं 8,000 ते 8,500 येत आहे. तर महावितरणाला मी विनंती करतो ते आमचं जो नवीन मीटर बदलून आहे ते जुने त्यावर एवढी अपेक्षा करतो म्हणून. माझे 2 टोबा, 1 लहान बल्ब आणि 1 फ्रीज आहे. तरी मला काही परवडत नाही. तरी लवकरात लवकर ते स्मार्ट मीटर बद्दल मला आपलं आहे ते जुने देवावर ती विनंती करतो.